हे तुझे प्रिन्सिपल जे होते ना तुझ्या शाळेचे, हो. हा अभिजितच्या. हा, शुक्लाजी. अभिजितच्या शुक्लाजी, तर नागल्यांनी महाराजांना हरिहरेश्वरला नेलं होतं. हो. तर शुक्लाजींना वाटलं आपणही आपल्या महाराजांना आपल्या गावी न्यावं, हो. म्हणून त्यांच्या गावी जायचं ठरलं. तर महाराजांना हळूच एक प्रार्थना केली की म्हटलं, महाराज आपल्याला शुक्लाजींच्या गावी जायचं, ते सिहोरला राहायचे ना, सिहोर हो. काठियावाड मध्ये. हो. तर म्हटलं त्या निमित्ताने आपला म्हटलं गुजरातचा दौरा झालेला नाहीये. हो. ते लगेच ठीक आहे म्हणाले, तुम्ही तयारीने झालेले दिसता. मी मॅप आणि ते टाइम टेबल घेऊन केलं अरे वा. होतं. मस्त. म्हणजे अशासाठी की महाराजांनी जर होकार दिला तर लगेच आपण प्रोग्राम फिक्स करायचा. बरोबर. आणि त्याप्रमाणे महाराजांनी आपल्या प्रेमाला प्रतिसाद दिला त्याने, वा. आणि तो कार्यक्रम सगळा ठरवला. आता काय होतं, महाराजांना प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी महाराजांना खाऊ घालावं. हो. हे वैशाली, काय हा जरा स्क्रीन मोठा कर ना आणखी. याच्यापेक्षा स्क्रीन मोठा होणार नाही. हा मॅक्झिमम स्क्रीन आहे, ह्याच्या पलीकडे होऊच शकणार नाही स्क्रीन. मला काय वाटलं याच्या एवढं होईल, याच्यापेक्षा होणार बरं नाही. चल जाऊ दे, ठीक आहे. तर त्यांनी माझी लिंक तुटली. हा, प्रत्येकाला वाटायचं की महाराजांना आपण काहीतरी करून खाऊ घालावं. बरोबर. हे तसं म्हणजे महाराज पुण्यात राहत असल्यामुळे हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल होतं ते, कळलं का. तर या वेळेला ती संधी मिळाली, म्हणजे तो दौरा, तुला म्हटलं ना आम्ही, मी आणि शशिकांत जेव्हा आम्ही गेलो त्यांच्याकडे, हो. तेव्हा म्हणजे तो दौरा फिक्स करण्याच्या दृष्टीने गेलो, तेव्हा माझ्या हातात नकाशा, आणि ते बघितल्यावर म्हणाले तुम्ही ठरवलं झालेले दिसताय सगळं. आणि आणि खरोखरच नाही, त्यांनी कुठेही आळेवेडे घेतले नाहीत. हे आम्हाला जमणार नाही, आम्हाला त्रास होईल, एक शब्द नाही रे. मग अर्थात आम्ही त्यांच्या संमतीनेच सगळा काही ठरवला टूर प्रोग्राम, म्हणजे अशा तऱ्हेने ठरवला की प्रवास दिवसभर होईल बरं. आणि रात्री आपण मुक्कामाला एका ठिकाणी जाऊ, कुठल्या तरी एका गावाला, बरं. गुजरात, गुजरात याच्यामध्ये सौराष्ट्र मधल्या. अगदी. तर त्यावेळेला सगळ्यांना असं वाटतं ना की आपण आपल्या हातचं महाराजांनी घ्यावं म्हणून. हो. तर त्यावेळेला सगळ्यांना संधी दिली, सगळ्यांना म्हणजे अशी की जे कोणी 15-16 लोक होते हम्म. ते असं, म्हणजे आम्ही ती 4-4 जणांची बॅच केली, 4 चौक 16, हा. म्हणजे रोज चौघांनी स्वयंपाक करायचा अरे वा. आमच्यातल्या. हा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड क्रीड. हो. तर तो स्वयंपाक झाल्यावर मग महाराजांना जेवायला बसवायचं, आणि महाराजांचं जेवण झाल्यावर आम्ही बसत असतो. हा फार मोठा त्यावेळेला एक हो. काय म्हणू आपण प्रसंग मिळाला तो, नाहीतर एरवी त्यांना शक्यच नव्हतं काही करणं, कळलं का. आणि ते पण अगदी यांनी म्हणजे मनापासून सामील झाले होते, वा. कळलं का. मी आता नाव घेत नाही, पण आम्ही त्याचं बारसं केलंय. आपले एक गुरुबंधू आहेत, हा. ज्येष्ठ गुरुबंधू. हा. मी श्रेष्ठ म्हणत नाही, ज्येष्ठ म्हणतो. ते आम्ही जेव्हा यादी करायचो ना की हा. टूर कोण कोण जाणार आहे महाराजांच्या बरोबर, तेव्हा हे ज्येष्ठ गुरुबंधू जे आहेत हे हम्म. कधीही त्याचं नाव द्यायचे नाही, कधीच नाही. पण आम्ही लिस्ट फायनल केली आणि मग. आता गाडीत बसणार, त्यावेळेला हा यायचा. हम्म. मग डोक्यावर ट्रंक, बायको, पोर सगळ्यांना घेऊन. आणि मग ते अर्थात मी काही त्याला असं म्हणू शकत नव्हतो की हो. तू आता येऊ नकोस, आम्ही इथे जागाच नाहीये. त्याला आम्ही मग शेवटी करायचो अकोमोडेट.
पण माणसं इतकी असमंजस असतात आणि हे तो शेवटपर्यंत तसंच करायचा शेवटपर्यंत. कधी त्यांनी ऍडव्हान्स मध्ये सांगितलं नाही. ही माणसं असा विचार करत नाही की आपल्यामुळे दुसऱ्याला किती गैरसोय होते ते. हो. तर त्यावेळेला मात्र चौघांनी स्वयंपाक करायचा, म्हणजे एकाने भाजी चिरायची, अरे वा. कळलं का? ज्याला भाजी करता येते त्यांनी भाजी करायची, दुसऱ्याने काय आणखी फोडणी बिडणी द्यायची किंवा काय असेल ते, म्हणजे प्रत्येकाला संधी मिळाली. वा. आणि वा. महाराजांनी प्रत्येकाचं मनापासून घेतलं. कुठेही तिथे जातपात नाहीत. ज्यात पात आणि तनेनं चिडचे आहे ते वा. तिथे अनुभवायला मिळालं. वा. वा. फार छान रे. सुंदर. आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये महाराज आणि आम्ही तर बाकी कोणीच नाही तिथे, कळलं का? हो. मग महाराजांना आम्ही त्यांना प्रार्थना करायचो हम्म. की महाराज एखादी आठवण सांगा ना. अरे वा. सांगायची का? हम्म. हो, तर सांगायची. एखादी सांगा ना महाराजांनी सांगितलेली. मला तर जरा आठवावं लागेल दिनेश. हल्ली तुला माहितीये माझं जरा विस्मरण फार होतं मला. मी आठवलं की नक्की सांगेन. पण ते सांगा ना महाराजांचे डोळे निळे झालेले ते. हा. येस. हे बघ, हा जो काय रे तो काय ना डाकोर. कृष्णाचा तो हा काय डाकोर. डाकोर तर डाकोरून म्हणजे श्रीकृष्ण डाकोरून तिकडे आले ना. हो. तर आम्ही जेव्हा डाकोरला जायचं ठरवलं हो. त्यावेळेला आम्हीच बाबा, तुझे बाबा आणि मी, आम्ही समोरच बसलो होतो महाराजांच्या. तर महाराजांच्या डोळ्याच्या गुबुळ जी होती ती नॉर्मल होती. हो. पण जेव्हा आम्ही डाकोरला जायला निघालो तेव्हा त्यांची बुबुळ निळी झाली रे. जर्मन माणसाची कशी असतात तशी. आणि बाबांनी तुझ्या एक्सप्लेन केलं ते म्हणाले, आणि पण कुठे चाललोय? हो. जो निळा आहे त्याच्याकडेच चाललोय ना. त्यामुळे महाराजांचे डोळे निळे झालेले आहेत आणि अक्षरशः डाकोरला जाईपर्यंत डोळे निळे होते घरोप्या माणसासारखे. आणि नंतर आपले नेहमीचे झाले. अरे काय मजा यायची तुला सांगतो, शपथ. म्हणजे आता तुम्ही लहान, म्हणजे तुम्ही तर अगदीच लहान होता सगळे. आता जी तुमची बॅच आहे ती खूप सगळी लहान होती. हो. म्हणजे तुम्ही शाळेतच होता, म्हणजे नुकतेच जायला लागलेले वगैरे वगैरे. आणि ही टूर तुझ्या शाळेचे जे प्रिन्सिपल होते शुक्लाजी, हो. अबूच्या शाळेचे. आबूच्या शाळेचे, त्यांच्यामुळे ते घडलं बाबा. कळलं का? म्हणजे बाबांनी तुझ्या जेव्हा हरिहरेश्वरचा कार्यक्रम ठरवला तेव्हा शुक्लाजींना वाटलं अरे आपण पण आपल्या गावी न्यायला हरकत नाही. हो. आणि मग महाराजांना विचारल्यावर पण विचारायचं म्हणजे कसं माहितीये का? हा. शुक्लाजीच्या गावी जायचं का? असं नाही विचारायचं. महाराज आपला गुजरातचा दौरा झालेला नाही, बाकी सगळे दौरे झालेत. हो. काय तुम्ही ठरवता आलेले आहात तर मग म्हणजे त्या दौऱ्यावर जायचं गुजरातच्या, म्हणजे गुजरात मधली जी तीर्थक्षेत्र आहेत ही सगळी बघायची हे ठरवण्यात आलं. आणि त्याचा हा एक विशेष होता. वास्तविक पाहता पूर्ण शक्ती होती ती, हो. पूर्ण ज्ञान होतं. पण साला कोणाला त्यांची कधी भीती नाही वाटली, म्हणजे टेरर नव्हते ते. काही जणांचं कसं होतं, शक्ती असली की ते टेरर असते ती व्यक्ती. त्यामुळे लोकांना कसं बोलू, काय बोलू, कसा वागू, काय नाही याची भीती वाटते. महाराजांना कोणीही घाबरलं नाही, कधीच नाही घाबरलं. कळलं का? हं. आणि मग आम्ही जे चौघ जणांची बॅच होती ते पहिले ते स्वयंपाक करायचे, कळलं का? आणि महाराज आणि त्यांच्याबरोबरचा तो माणूस जो कालिया होता त्यांच्याबरोबरचा तो, आणि एक दोघं जण कुठे होते, ते जण जेवले हा. की मग आम्ही जेवायला बसायचो. मग त्या जेवण म्हणजे काय, त्या सगळ्या गप्पा आठवणीत सगळ्या महाराजांच्या. खूप खूप छान. का असा आनंद परत मिळणे नाही, कळलं का? आणि तिथे समुद्राला पाहून नमस्कार घातला ना महाराजांनी. त्या साष्टांग नमस्कार. आम्ही जेव्हा त्या ते काय ते द्वारकेला ते तीर्थ, नाही नाही, भेट द्वारका नाही रे, आधी अलीकडे त्या हे असं होतं,
किनाऱ्यावरच आहे ते, शंकराचं स्थान आहे ते. बरं असू दे, आठवलं की सांगतो तुला. तिथे उतरल्यावर सोमनाथ 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 सोमनाथ. हम्म. हा, सोमनाथला हा महाराज उतरल्यावर त्यांनी साष्टांग नमस्कार वाळूमध्ये घातला समुद्राला. कळलं का? हा, त्याच्याबरोबर त्यावेळेला बहुतेक ठिकाणी स्नान करायला मिळालं बरं का. हा, महाराजांच्या बरोबर. म्हणजे त्यांनी कुठे त्यांच्याकडून आडकाठी झालीच नाही कधी कुठे. हा. वा. काय रे, किती आठवणी सांगू. सुदैवाने मी ते लिहून ठेवलंय सगळं, बारीक सारीक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. म्हटलं अरे ही आपली प्रॉपर्टी यायची आहे ना. कळलं का? एक एक अशी भावना होती की वासुदेव निवास याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन हे जतन करेल, पण त्यांना काय नंतर असं झालं नाही, त्यांना काय पडलेलीच नाहीये. मग दुसऱ्या ठिकाणाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा परत आशा पल्लवीत झाली की अरे वा, आता महाराजांचं इकडे हे करायला आपल्याला संधी आहे पूर्ण. पण आमची पुण्याच कमी नाही ना, कमी पडलेलं आहे, नाहीचे पुण्य आहे, त्यामुळे ती आशा फुल झाली. नाही, आता ते सगळं रस्त्यामध्ये आहे. बोल झाली ना का? तिला आता आपण केलंय ना सुरू. आता सगळे प्रकाशित आपले महाराजांचे प्रवचन झाली. त्याच्यानंतर मोठ्या महाराजांचं चरित्र पण अपलोड केलं आपण. त्याच्यानंतर दीक्षित स्वामींचं जुनं चरित्र शंकर स्वामींचं नी लिहिलेलं ते परत नवं आपण छापलेलं ते. गोळवणी महाराजांचे चारी खंड, सीताराम महाराजांचं चरित्र, आजच गांडा महाराजांचं आणि सीताराम महाराजांचं गद्य परत आज दिलंय. गांडा महाराजांचं चरित्र पण आपण देणार आहोत. गुरुमूर्ती चरित्र आता स्कॅन करायचंय, ते माझ्याकडे कॉपी नाहीये ती. माझ्याकडे ते आपण माझ्याकडे आहे. झेरॉक्स मारून घेतलेलं ना, ती कॉपी आहे. हा मग काका, माझ्याकडे आहे कॉपी. हा हा. मग मधुदादाला द्या ना ती. चालेल चालेल, देईन हा, देईन. ते देईन. पण होईल. माझ्याकडे 2 आहेत कॉपी. एक कोणाला पाहिजे असेल तर मी ती पण देईन. जुनी कॉपी काय नवीन पण आहे. कोणाला पाहिजे नाही, दिनेशलाच दे. हा, हो कळलं का? देतो. हा, देतो दुसरं काय, दुसरं देतो. कोणाला काय. एक लक्षात ठेव, आहे आहे. दिनेशला जेवढी प्रेम आहे महाराजांबद्दल हो तसं हो हो. सगळ्यांना नाही असं मी म्हणत नाही, पण हा, दिनेश म्हणजे दिनेश बस. ते जे बरोबर. जीन्स आलेत ना त्याच्यामध्ये शशिकांतचे, म्हटलं ते हम्म. जीन्स आलेले प्रेमाचे. जीन्सचा हो, उपयोग बघ तिचे. आले काका. कळलं का? जीन्स येणारच अरे. कळलं का? बरोबर. गोडसांकडनं आले, हा. लागल्यांकडनं नाही, आणि गोडसांकडनं आले. आणि माझ्याकडे पण आहे, गुरुमूर्ती चरित्र माझ्याकडे आहे. आम्हाला तुमच्या सगळ्यांकडून मिळतात. तू काय म्हणतो? गुरुमूर्ती चरित्र नाही. माझ्याकडे पण आहे. हा. नाही मग- तेच आपल्याकडे असलंच पाहिजे, लक्षात ठेवतो. म्हणजे एक वेळ गुरुचरित्र असलं तरी चालेल, पण गुरुमूर्ती चरित्र असलं पाहिजे. हो, आहे. तुला माझ्याकडे 2 चरित्र- कॉपी आहेत. माझ्याकडे 2 कॉपी आहेत. मी त्याला नेले आपला दिनेशला देतो, 1 कॉपी देतो दिनेशला. माझ्याकडे 2 हा, हे कॉपी आहेत. दिनेशकडे दे.